किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आताच पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडल्याचं जाहीर केलं। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे। मागील 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता। त्यानंतर आता थेट 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 20वा हप्ता जमा होणार आहे। सरकारकडून आलेल्या माहितीनुसार मागील हप्त्यामध्ये 10 कोटी 4 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला होता आणि आता सरकारने 20व्या हप्त्याचा वाटप देखील सुरू केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 4 महिन्यानंतर थेट बँक खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे। डीबीटी मार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। स्वतः नरेंद्र मोदी यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता की स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसानचा हप्ता सोडल्याचं सांगितलं आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा होणार आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जमा होणार असं स्वतः नरेंद्र मोदी साहेब म्हणाले आहेत। पीएम किसानच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा नरेंद्र मोदी साहेबांनी केली, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। जवळपास 9 करोड ते 12 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। 9 करोड ते 12 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे। या योजनेच्या पैसे वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत। सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही बातमी पूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे। परंतु महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची नावे सरकारकडून सांगण्यात आलेली आहेत। त्या 20 जिल्ह्यांमध्येच हे पैसे आज जमा होणार आहेत। तर त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे पहा। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून हा पीएम किसानचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तरीही तुमच्या खात्यामध्ये अजून पीएम किसानचा हप्ता जमा झाला नसेल तर नेमका कोणता प्रॉब्लेम झाला आहे का? तुमच्या खात्यामध्ये पैसे अजून का आले नाहीत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल किंवा तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी सरकारने काही सूचना सांगितल्या आहेत, त्याही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही गेल्या काही वर्षापासून सुरू आहे आणि सध्या देखील या योजनेचा लाभ बरेच शेतकरी घेत आहेत। आतापर्यंत या योजनेमुळे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले। या योजनेअंतर्गत 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले, परंतु आता 20व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत होते। या 20व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत असतानाच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होणार आहे। भारतातील सर्व शेतकरी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि अधिकृत आलेल्या माहितीनुसार सांगायचं झालं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा एफटीओ तयार झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतो। त्यामुळे पीएम किसान योजनेची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता हा हप्ता मिळणार आहे। पीएम किसान योजनेची जी वेबसाईट आहे, जे संकेतस्थळ आहे, त्यावर 20 जिल्ह्यांची नावं सांगण्यात आली आहेत। महाराष्ट्र राज्यातील 20 जिल्ह्यांची निवड आज पैसे जमा करण्यासाठी करण्यात आली। त्यामुळे आज या 20 जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे जमा होत आहेत।
शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम मिळाली. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 38,000 रुपये जमा झाले आहेत आणि आता 20व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 20व्या हप्त्याचं वाटप करण्यात येत आहे. या 20व्या हप्त्याचे पैसे हे आता महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आता 20व्या हप्त्याचे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता थेट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 20वा हप्ता जमा झाला. आज सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. चला तर मग पाहूया कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामधील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक आहे अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आज या योजनेचा लाभ मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आज मिळाला. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे आज मिळत आहेत. सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. बारामतीमधील शेतकऱ्यांना आज पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सकाळपासून पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. बीड मधील शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेचा हप्ता आज मिळण्यास सुरुवात झाली. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत आहे. बुलढाणा मधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली.